जातात, विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं जात नाही। माझा अनुभव सांगतो, मी फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये 200 नाही तर 200 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे। लगेच माझा माईक बंद केला। कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये 200 नाही तर 2000 पेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे, असं बोलण्याची अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला। म्हणजे पार्लमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय तुम्ही? पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातो असं उद्धव ठाकरेंनी परखड मत मांडले। या अगोदर देखील टाळा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या राज्यामध्ये। हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांचा। या निवडणुका जिंकण्यासाठी, निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही। कालच बीडमधलं एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा काय PSI आहे, काय त्याचं नाव, त्याला अटक केली। त्याने काय सांगितलं, EVM मशीनवरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये दिले ना। काय चौकशी केली? म्हणजेच पोलीस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी, EVM मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे। उद्धव साहेब तेच म्हणाले।